श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या विशेष भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आमच्याबरोबर आहेत श्री धनवटे काका. यांना चिले महाराजांचा म्हणा किंवा शिवाजी महाराजांचा म्हणा किंवा शंकर महाराजांचा म्हणा ह्या महान सद्गुरूंचा सहवास लावला आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया यांच्याबद्दल. नमस्कार. 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 तर आम्हाला थोडं शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू शकाल? शिवाजी महाराज आमच्या इथे शिंदे म्हणून होते, त्यांचा वर्कशॉप होता. वर्कशॉपच्या शेजारी एक त्यांनी खोली बांधून दिली. तिथं शिवाजी महाराज बरेच वर्ष राहायचे. त्यानंतर आमच्याकडे एक मंदिर होतं देवीचं, तिथं ते काही दिवसानंतर तिथं राहायला लागले. तिथं राहिल्यानंतर मग त्यांचा आमचा रोजचा परिचय व्हायला लागला. उठणं बसणं वगैरे सुरू झालं. मग लांबून लांबून लोक म्हणजे नाशिकहून झालं, कोल्हापूरहून झालं, तुमचं बडोद्याच्या राणी गायकवाड वगैरे त्या यायच्या आलाशा. आणि मग असं बराचसा परिचय होत गेला त्यांचा आमचा. मग माझ्याबरोबर एक दिवस आमचे ट्रक होते. ते ट्रक मला म्हणलं कुठे भरली गाडी? म्हणलं कोल्हापूर. म्हणले मला कोल्हापूरला यायचं आहे. म्हणून एक मोठ्या डॉक्टरांबाई आहेत कोल्हापूरला, त्याचं नाव आठवत नाही आता. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो ऐन दिवाळीत. बरं. दिवाळीत गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी आम्ही दोघे शेजारी बसलो होतो. त्यांनी फराळाचं वगैरे आणून दिलं मोठं ताट. तर शिवाजी महाराज मी काही तुझं खाणार नाही. तू लोकांना लुटून पैसे कमवती, तू डॉक्टर नाही, मला तुझं काही खायचं नाही असं बाजूला ढकलून दिलं. तर असे बरेच प्रकारानंतर आमच्या इकडे एक पार्वतीबाई होत्या, हॉटेल होतं छोटंसं हॉटेल होतं. तिथे ते वडापाव वगैरे विकायचे वगैरे मोठे. तर त्यांचा बराच संबंध होता. ते त्या शिवाजी महाराज एक दिवस त्यांच्याकडे गेले किंवा मला वडा खायचा आहे, पाव खायचा वगैरे. तर त्या थोड्या श्रीमंत होत्या पार्वतीबाई म्हणून, नाव आठवत नाही मला. पण त्यांनी त्यांचं काय पैसे वगैरे दिले म्हणून शिवाजी महाराज त्यांना एक मुस्काडीत मारली त्या काळात. आणि मग त्या पारुबाई म्हणजे सांगू नये पण सांगायची वेळ आलेली, शंकर मोरप्पा गाढवे आलाशात. आणि तर मग त्या बाईंनी मुस्काडीत वगैरे मारलेली आलाशात. मग नंतर काही दिवस 1-2 दिवसांनी त्यांना काहीतरी चमत्कार घडला. मग त्या बाई सकाळी सकाळी वडापाव वगैरे चहा वगैरे घेऊन आल्या आणि साष्टांग नमस्कार घातला महाराजांना की माझ्याकडनं चुकलं बाबा. असे अनेक प्रकार घडले. बरं, ते रस्त्याने चालताना कधी म्हणजे फक्त वर का धोतर नेसायचे, वर कधी कपडे घातलेले नाहीत त्यांनी. आणि विचित्रासारखे कुठे वागायचे. एखादी गाडी दिसली बाबा हे बघ ते बघ असं काही करायचे. आणि जसे त्यांना आम्ही पाहिलं आमच्याकडे आल्यापासून तेही तब्येत जेवढी होती तीच शेवटपर्यंत तब्येत होती. आणि ते वारले नंतर. मग आमचे वडील दत्ता कळसकर असे बरेचसे काही लोक म्हणले त्यांची इच्छा होती वेडणीला माझी समाधी बांधावी. तर मग वेडणीला आमचे वडील वगैरे सगळे गेले, तिथे समाधी वगैरे बांधली, सगळं काय झालं. आणि परत पुण्यात आलं. तेवढ्यात नाशिकहून लोक आले, चावला म्हणून होते, मोठे ऑफिसर होते इन्कम टॅक्स. तर ते आले. ते म्हणले महाराज तर रात्री कीर्तन करत होतो आमच्याकडे. म्हणजे असं आश्चर्यचकित काय काय गोष्टी होत्या आलाशात. नंतर चिन्मय महाराज, तर चिन्मय महाराज माझ्याकडे आलेले आलाशात. एक चावला म्हणून होते त्यांच्याबरोबर आलाशात. तर त्यांनी त्या काळामध्ये फियाट घेतली नाशिकला, कार घेतल्यावर चिन्मय महाराज होते आलाशात. तर चिन्मय महाराज म्हणले आपल्याला समाधीवर जायचं आहे. समाधीवर जायचं म्हणल्यानंतर जे म्हणलं चला आता नवी कोरी गाडी घेतली, जास्तीत जास्त 5 लिटर पेट्रोल असेल त्यात, फारचं नसतं कंपनीत. ते म्हणले चिन्मय महाराज म्हणले चल तुला काय करायचं, गाडीत समाधीवर जाणं, समाधीहून परत नाशिकला जाणं. 1 लिटर पेट्रोल न टाका त्या 5 लिटरमध्ये गाडी पुण्याला आली. आमच्याकडे आले सगळे, पेट्रोल भरलं नाही. नाशिकहून येते त्याचा एक चमत्कार घडला. तर इंग्लिश दारूवर बंदी होती आलाशात. तर दारूच्या बाटल्या वगैरे होत्या. कोणी वगैरे बातमी दिली त्यांना की चिन्मय महाराज आहेत, त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या वगैरे आहेत. आणि गाडी अडवली RTO वगैरे, पोलीस डिपार्टमेंट वगैरे. मग त्याने त्या बाटल्या काढल्या. म्हणले हे घे बाळा, ह्या बाटल्या काय बघ. तर गुलाब पाणी निघालं सगळं. हे असे प्रकार घडलेले आहेत बरेच आलाशात. आणि चिन्मय महाराज एकदा इथं नाही, इथं किंवा इथं झोपायचे आले की. तर ते असे 4 महिना सिगरेट ओढणार, अंगठ्या वगैरे हातात, वाईट जब्बा, वाईट पायजमा सगळं घालणार व्यवस्थित. आणि ते झोपले इथं असले तर नाशिकमध्ये कीर्तन करायचे. हो, म्हणजे लोक सांगायचे नाशिकला होते काल महाराज, पुण्यात असले तरी. असे अनेक चमत्कार चिन्मय महाराजांचे झालेले. आणि शिवाजी महाराजांचा मला फारसा अनुभव नाही आहे आलाशात. पण चिन्मय महाराज म्हणजे शंकर महाराजांचाच अवतार थोडक्यात. म्हणजे इतके गोरेपान, दिसायला सुंदर, अशी मोठी केस वगैरे वाढवलेली, फार रुबाबदार माणूस होता. आता चिन्मय महाराजांचा आणि तुमचा सहवास किती वर्ष होता?
तसा नाही, ते एक दोनदाच माझ्याकडे आले. बरं. एकदा नाशिकहून आले होते. आणि शिवाजी महाराजांचा तुमचा सहवास बरेच वर्ष होता. बरेच वर्ष होतं. मग तुमची प्रथम भेट कधी झाली होती त्यांच्या? नाही काय झालं, ते शिंदे म्हणून होते नारायणपेठेत. आला त्यांच्या घरी माती गणपती जवळ राहतात. हां, ते त्यांच्याकडे पूर्वी राहत होते. बरं. त्यांच्याकडे बाकी हे काय करायचं, त्रास द्यायचे लोकांना. मी धोतर सोड वगैरे, हां धोतर सोड, कोणी जवळ येऊ नये म्हणून. काय माझं ढुंगण बघ वगैरे असं काहीतरी विचित्र प्रकार करायचे. ते शिंदे असं झालं त्यांना. मग त्यांनी खोली बांधून तिथं आणून ठेवलं. त्या खोलीत करमलं नाही, ते माझ्याकडे येऊन बसायची. आमचं बरेच वर्ष परिचय होता. आता शंकर महाराज सुद्धा हे शिंदे होते, त्यांची फार भक्ती होती. आता शिंद्यांची फार भक्ती असल्यानंतर शिंदे समाधीवर जायचो, आम्ही पूर्वी जायचो. तर मग एक दिवस त्यांच्या स्वप्नात शंकर महाराज आले. शिंद्यांच्या स्वप्नात आल्यानंतर त्यांना सांगितलं मी तुझ्याकडे येणार आहे. आलं तर ते आले. ते महारोगी, अक्षरशः इतके महारोगी होते की शिंद्यांनी त्यांना पहिल्यांदा चिडले. तू महारोगी माझ्या घरात कशाला, अमुक तो बनलं तळो खूप तो पिणार वगैरे होते शिंदे. आला म्हणजे थांब बाळा, मला शौचात बसायचे, मी इथं शौचात बसतो तुझ्या. शिंदे भडकले, हा माणूस इथं बसला, लावले कान सुद्धा. हां, दुसऱ्या दिवशी स्वप्न, अरे मी शंकर महाराज तुझा ते कोट फुटलो, त्यांना कोट फुटल्यावर तुला औषध द्यायला आलो होतो. अच्छा. हां, पण तुझं नशीब नाही. म्हणजे असा प्रकार झाला. नंतर आमच्या वडिलांनी त्यांचं खूप मैत्री होती. मैत्री असताना आमचे म्हणजे वडील म्हणले, महाराज मला श्रीमंत व्हायचं आहे, मला पैसे कुठून मिळतील. तेव्हा रेसचे घोडे चालायचे रेस कोर्टला. तर म्हणजे तुला मी आकडा देतो, तो आकडा घेऊन तिथं जा, तू तो आकडा लाव, तू लखपती होशील. आमचे वडील आपले ठीक आहे म्हणले, जातो मी. गेले तिथं गेल्यानंतर आकडा नेमका विसरला. विसरल्यानंतर परत आले, शिवाजी महाराजांकडे भेटले. काय झालं महाराज? अरे तुला सांगितलं, तो आकडा तू लावलाच नाही आहेस, माझा काय दोष नाही, तुझ्या नशिबी नाही काही. आवश्यक म्हणजे शिवाजी महाराज खूप जमती होते आणि खूप लरी होते आणि माझ्या अतिशय जीव होता त्यांचं. हो, खूप जीव होता. म्हणजे गाडीत सुद्धा आम्ही जायचो ना कुठे, तर माझ्या शेजारी बसायचे. आवश्यक खूप उत्साह आहे. आणि म्हणजे चष्मा लावणार, आपला साधं धोतर नेसला, वर काही घालणार नाही, उघडेच फिरणार सगळीकडं, चपला असल्या नसल्या. आवश्यक. आणि मग रस्त्याने काय सिगरेटचं पाकिट दिसलं, गोळा काढणार, काळेपिठी दिसली, गोळा करणार, प्लास्टिकच्या पिशव्या दिसल्या, गोळा करणार. असा प्रकार करून त्यांनी एवढं गोळा केलं होतं काय विचारू नये. हे असंच सगळं इतर गोष्टी. तुमचा आणि शंकर महाराजांचा सहवास अंदाजे किती वर्ष होता? नाही, शंकर महाराजांचा फारसा नव्हता. आणि चिन्मय महाराज सुद्धा म्हणजे एक दोन माझ्याकडे आले होते. आणि शिवाजी महाराजांचा अंदाजे किती वर्ष होता तुमचा? आणि बरेच वर्ष होता, भरपूर. अजून एखादा कुठला असा जो आठवणीमध्ये राहिला असेल, असा कुठला तरी अनुभव तुम्ही शेअर करू शकाल का? नाही, आता माझ्या एकदा त्याला लढ आली मला भेटायची, मी गेलो नव्हतो 2-3 दिवस. आलं तर ते चालत परत आलं माझ्याकडे. भाकुरबाम भाऊ, बापरे, तू दिसला नाही, मला दिसला नाही, ते माझ्याकडे आले इथे. आला इतका त्यांना आनंद झाला की कल्पनेच्या बाहेर. आला हे खूप चांगले होते. आला अजूनही आम्हाला त्यांची आठवण येते. मग ते जेव्हा यायचे तेव्हा इथंच राहायचे का? ते राहायचे नाही, परत जायचे. राहिले नाही कधी, परत जायचे. मग ते आमच्या वडिलांवर खूप जीव व्हायचा. माझं नाव प्रभाकर होतं, मला प्रभाकर कधीच म्हणत नव्हते, पब्या. आमच्या वडिलांचं नाव वसंतराव होते, वसंतराव म्हणून म्हणायचेच नाही ते, हे वशा म्हणजे असं गमती जमती करायची. अच्छा, असं आहे सगळं चाललं. मग आता त्यांनी जेव्हा देह ठेवला वेडणीला, त्यांना घेऊन गेली, तेव्हा म्हणजे तुमचं अंदाजे वय किती असेल तुमचं तेव्हा? नाही, आता तसं नाही सांगतात, बरेच वर्ष. पण म्हणजे त्यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा तुम्ही गेले होते का तिथे? नाही, वडील वगैरे गेले होते, आमचे वडील गेले, दत्ताकडे गेले होते. परत तुमचे मला वाटलं ते होते का माहीत नाही, पण ते यायचे आपले मिलचे मास्त्रीचा प्रती. अच्छा, मिल होती ना मोठी, फार श्री गुजराती, असे ते यायचे. बरं, हायकोर्टच्या वकीलबाई यायच्या वगैरे, हे पुष्कळ लोक त्यांच्याकडे यायचे. हायकोर्टचे काही वकील यायचे. आलाशे, त्यांचं वकिलांचं नाव आता आठवत नाही, पण ते नेहमी यायचे. आलाशे. आणि मग कोणी काही खायला आणायचं, कोणी सिगरेट आणायचं, कोणी काय आणायचं, असं कोण ना कोणतं त्यांना काही ना काहीतरी देत आहे. पण ते असं कधी कोणा काही मागितलं नाही. अच्छा, कधीच नाही. आलाशे. हे जेवायला सुद्धा कधी कोणाला मागणार नाही.
आणि दुपारी जर झोपले असले असे दार वगैरे लावून झोपायचे पहिले खोलीमध्ये. असे संध्याकाळी उठले, अरे तुला माहिती आहे का मी नाशिकला जाऊन आलो. असं परिस्थिती होती. खूपच छान होते. असे आहे. म्हणजे शिवाजी महाराज तुमच्या वडिलांना पण ओळखायचे? हो, वडिलांना. तुम्ही लहान असताना तुम्ही त्यांच्यावर असं कंदर खेळले? नाही, ट्रक होतं ना, त्यामुळे त्यांना ते कोल्हापूरला नेण्याचा योग आला. अच्छा. आणि मग मला म्हणले आपल्याला फिरायचं. माझे ओळखीचेच बरेच लोक. तर म्हणून जास्त वेळ मला थांबता नाही, गाडी परत जायची पुण्याला. तर म्हणले आपण त्या डॉक्टरांबाईकडे जाऊ. मग तिच्याकडे मोठं हॉस्पिटल होतं त्या बाईंचं, असं ऐकायला माहीत नाही. पण त्या बाईंनी एवढं खायला पहिला दिलं फराळाचं मला. आणि शिवाय द्यायला एक नंबर. कोणाचाही परवा करणार नाही. त्या बडोद्याच्या राणी यायच्या तर तेव्हा आमच्या इकडे पाणी वगैरे प्यायला नव्हतं. विहीर होती खाली बरंच लांब. तर म्हणा हे पांडं घेऊन जा, पाणी घेऊन ये. त्या सगळं करायचं. अशा की पाणी वगैरे घेऊन यायच्या वगैरे सगळ्या एवढ्या देखण्या होत्या दिसायला एक कल्पनेच्या बाहेर. आणि आम्ही कोल्हापूरला गेलो. पण ते का एक परीक्षा पाहिजे. त्या डॉक्टरीनबाई होत्या आलाशात. त्यांना म्हणलं इकडे ये, काय माझ्या मांडीवर बस. पण ती बाई अक्षरशः मांडीवर बसली. एवढी मोठी डॉक्टर. त्या परीक्षावर होतं काय काळात की कोण कसं आपल्याशी वागतं, काय होतं आणि आपण काय करतो. खूप हे झालं आलाशात. ते मला नेहमी म्हणायचं तो खूप चांगलं होणार आहे, खूप चांगलं होणार आहे. आणि माझं खूप चांगलं झालं आलाशात. म्हणजे एवढं चांगलं झालं. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो. PID, MID, BNC, नॅशनल हायवे, खंडाळा टू तुमचं इंदापूर, खंडाळा टू सातारा, सगळ्या मशिनरी माझ्याकडे. पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद, सांगली जिल्हा परिषद. हँडपंपचे स्पेअर पार्ट्स सप्लाय वगैरे करायचो. ट्रकचे स्पेअर पार्ट सप्लाय करायचो. इथं पब्लिक घेतला वगैरे. असे माझं खूप चांगलं झालं. सद्गुरू शिवाजी महाराज आता तर समाधिस्थ आहेत. पण समाधिस्थ झाल्यानंतर तुम्हाला काय अनुभूती आली का त्यांची? नाही, म्हणजे केव्हा तर असं वाटायचं की त्या खोलीत महाराज आहे किंवा मंदिरात बसला, असा भास व्हायचा. अच्छा. मग आम्ही मुद्दामून खिडकीत जाऊन बघायचो महाराज झोपलेत का. असा भास होत आहे कित्येक वेळा. असं ते संध्याकाळी मी माझ्या ऑफिस पुढे खुर्ची टाकून बसलो होतो. असं वाटतं अरे महाराज आहेत. एक एवढं प्रेम होतं. खरं आहे. आठवण नेहमी यायची त्यांची. आलाशात खूप चांगले होते विचार. आज या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.